कॉम्रेड सीताराम येचुरी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। कॉम्रेड सीताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। कॉम्रेड सीताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। हे तू विसरू नको, बरोबर की नाही? आणि तो काय म्हणतो, आपल्या चळवळीच्या बाहेर आहे, भांडवलदारी पक्षामध्ये आहे, कोणत्या पण पक्षात असेल, तो काय सांगतो म्हणे लाल बावट्याचा पुढारी भाषण करायला लागला का जमिनीच्या बद्दल बोलल्याशिवाय तो भाषण पूर्ण होतच बरोबर आहे? जमिनीच्या विषयावर आम्ही बोलल्याशिवाय आमचं भाषण पूर्ण होतच नाही। का आम्ही जमिनीवर जगतो ना, आम्ही त्या स्टेज आम्हाला मिळत त्याच्यावर आम्ही जगतो ना, तर भाषण आम्हाला तिथूनच करावं लागेल का? तर वतका जागेची जमीन, वनपट्टी जमीन आता सरकार कायदे बनवायला लागले, काढून घ्या। आदिवासींना माहिती गरज नाही, काढून घ्या। म्हणून आम्हाला ते भाषण करावंच लागेल। आणि शेवटपर्यंत जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, आमची येणारी पिढी आहे ज्यांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही, त्यांच्या घर चालवणे किमान वेतन मिळत नाही, तोपर्यंत जमिनीवर आणि जमिनीवर आम्हाला संघर्ष करावाच लागेल। हे आपण अजून असे घेतलं गेलं आहे काय, हा जिथपर्यंत आपण सरकार आपल्या जे काय अडचणी आहे, वन जमिनी फॉरेस्टचे आहेत, राशन कार्ड आहेत, जे काय आपल्याला मूळ गरजा आहेत, आरोग्य आहे, तसेच लाईट बिलचं वगैरे आहे, लाख लाख रुपयाच्या जे काँग्रेसने आपल्याला विषयचे बऱ्याच चांगल्या पद्धतीने विषय घेतले। तसेच पेशाचे आता आपण गेले 1 तारखेचा मोर्चा आपण महिनाभर तिथं उपोषणला बोललं, JP गावित स्वतः उपोषणला होता महिनाभर, आणि चांगल्या पद्धतीने ते उपोषणच्या आपण पेशा कायदा अंतर्गत तो मोर्चा चालवला। आणि आपण 1 सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलं, मंत्रालयाला गेले लोक, आपल्याला आश्वासना दिली, आज पण त्याच्या पेशा 1.5 वर्ष काढावी लागतात। ह्याला काय सांगायचं? हे सर्व करत असताना ही व्यवस्था चालण्यासाठी संविधान लिहिलं गेलेलं आहे, संविधान ठरवलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वांना त्या पद्धतीचे अधिकार दिलेले आहेत आणि आपला आदिवासी समाज म्हणून आपल्याला अगदी विशेष अधिकार दिलेला आहे। मग ते विशेष अधिकार गेले कुठे? काय करतात हे लोक? खरं पाहायला गेलं तर ह्या लोकांना आपले विशेष अधिकार द्यायचेच नाही आहे। तर मित्रांनो, हा डहाणू येथील मोर्चातला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, खूप खूप मनापासून आभार। अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा अपलोड झालेले आहे, ते सुद्धा पाहून घ्या। आणि असंच मित्रांनो, आपल्याला एकत्र कायम यायचं आहे, आपल्या हक्कासाठी लढायचं आहे, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहे। तर व्हिडिओ संपवतो, व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला कुणी नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला भेटतील। चला मित्रांनो, व्हिडिओ संपवतो, बाय बाय।